शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं आपण स्वागत करायचं. तर महानगरपालिका ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीरा भाईंदर महानगरपालिका संघनायक आपल्याला आम्ही दुसरा पुकार दिलेला आहे. आपण रेडी राहायचं. पहिला पुकार विवेक संघ ठाणे, विवेक संघ मुंबई शहर, राजमाता जिजाऊ संघ पुणे आपल्याला फर्स्ट कॉल क्वार्टर फायनलच्या लढतीला. राजेश के बाद फिरोजचा फोन होता, राजेशचा फोन होता. राजेश बस रे राजेश नेहमीच राजेश दुबेचा फोन होता, फिरोज पठाणचा फोन होता. या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका आणि आमच्या युवा सेनेच्या कार्यकारिणीच्या राजुलताई पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले. राजुलताईंचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. आता फक्त काही क्षण बाकी आहेत. आता काही क्षणामध्येच या ठिकाणी आपण ज्याचे वाट पाहत आहात ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख, सन्माननीय कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं काही क्षणातच या ठिकाणी या हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व नगरसेविका राजुलताई पाटील काही क्षणातच साहेबांचं आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती, आपण सगळ्यांनी स्टँड मध्ये गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे जो मंच आहे, जो मुख्य मंच आहे, रंगमंच आहे, त्याच्या समोर कोणीही थांबू नका. आपण सर्वांनी स्टँड मध्ये बसायचं ही विनंती आहे. आमचे सदरक्षण आहे, खननिग्रह, पोलीस बांधव, पोलीस अधिकारी जे आम्हाला सूचना देत आहेत त्या पद्धतीने आपण सर्वांनी कृपया लवकरात लवकर जो मेन गेट आहे, जे प्रवेशद्वार आहे, ते या ठिकाणी मोकळं करायचंय. तसेच मुख्य मंचासमोर ज्या मंचावर सन्माननीय पक्षप्रमुख विराजमान होणार आहेत त्या मंचासमोर कोणीही थांबू नका ही आपणास विनंती आहे. या ठिकाणी अनेक पत्रकार बंधू, अनेक मीडिया आमचे आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हिंदू हृदय सम्राट सदस्यनामध्ये वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून पहिला जो आमदार चषक या ठिकाणी भरवण्याचा मान प्राप्त होत आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे दमदार कार्य सम्राट आमदार म्हणजे श्री सुनील भाऊ राऊत यांना आज या जन्मशताब्दी वर्षामध्ये अतिशय सुंदर सुरेख नियोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि ही सुरुवात आहे खऱ्या अर्थाने जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने या क्रीडा स्पर्धेची जो बहुमान जातोय विक्रोळी विधानसभा क्षेत्राला. दमदार या ठिकाणी कामगार नेते सन्माननीय आमचे लाडके सचिन भाऊ आयर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी कबड्डीचं प्रेम त्यांचं सर्वांना माहिती आहे. राणा सरांनी सांगितलं की जसं कबड्डीसाठी त्यांनी आपलं भविष्य या ठिकाणी वाहून घेतलेलं आहे राजकारणासाठी, तसंच त्यांचं प्रेम कबड्डीवर देखील आहे. रेशम काका आता विनंती करायची सगळ्यांना की प्रवेशद्वारावर कोणी थांबायचं नाहीये म्हणून. या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये अनेक जण बाहेर उभे आहेत, त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कृपया बसून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे क्रीडांगण क्रमांक 2 वर जे खेळाडूंच्या पाठीमागे उभे आहेत त्यांनाही विनंती आपण बसून घ्यायचे आहे. खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आपण सगळ्यांनी बसून घ्या. कोणी थांबू नका, खेळाडूंच्या पाठीमागे थांबू नका. खिलाड़ियों के पीछे जो लोग खड़े हैं हमारे भाई, उनसे दरख्वास्त है कि आप लोग गैलरी में बैठ जाइए. कोणी उभा राहू नका, मैदानामध्ये फक्त कोणी उभे राहू नका. त्याचप्रमाणे मुख्य मंच जो आहे त्याच्या समोरही कोणी थांबायचं नाही विनंती आहे. बाहेर अनेक आमचे कबड्डी रसिक उभे आहेत, त्यांना विनंती आहे
काही क्षणातच पक्षप्रमुखांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी सुरू असलेला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 आजचा दिवस तिसरा आहे आणि आजच्या या तिसऱ्या दिवशी क्या बात आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आमचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. क्रीडांगण क्रमांक 1 वर पाहू शकता की गुणफलक आहे 16-16. अतिशय चुरशीचे सामने या ठिकाणी सुरू आहेत. म्हणजे रसिक श्रोते जे क्रीडा रसिक कबड्डी रसिक उभे आहेत त्यांना विनंती है कि बसून घ्या. सभी भाइयों से एक दरख्वास्त है कि आप लोग गैलरी में बैठ जाइए. खड़े खड़े यहाँ पर कबड्डी मैच देखना पैरों में तकलीफ हो सकती है. आपके लिए बहुत ही बड़ा इंतजाम यहाँ पर किया गया है, तो वहाँ पर बैठ के आनंद उठाइए. लाखोंची पारितोषिकांची खैरात असलेल्या आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी पुरुषांमध्ये बाईक आणि महिलांमध्ये सुट्टी असलेला आमदार चषक म्हणजे सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांचा आमदार चषक. या ठिकाणी पुरुषांच्या गटामध्ये प्रथम विजेत्याला मिळणार आहे रुपये 2 लाख, उपविजेत्याला प्राप्त होणार आहे रुपये 1.5 लाख आणि आकर्षक चषक. उपउपांत्य सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या दोनही संघाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. तर सर्वोत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू सर्वोत्कृष्ट पकड करणाऱ्या खेळाडूला रुपये 25,000 आणि सामन्यातील म्हणजेच संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला मिळणार आहे बाईक 1 लाख आणि आकर्षक चषक. उपविजेत्या संघाला रुपये 75,000 आणि आकर्षक चषक. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपांत्यपूर्व सामन्यातील विजेत्या दोन्ही संघाला मिळणार आहे रुपये 35,000 आणि आकर्षक चषक. तर सर्वोत्कृष्ट खेळाडू महिला सर्वोत्कृष्ट महिला चढाई करणारी आणि पकड करणारी तिला प्राप्त होणार आहे रुपये 25,000 आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूला मिळणार आहे ती म्हणजे स्कूटी. तसेच दररोज या ठिकाणी जे सर्वोत्कृष्ट खेळाडू असतात त्यांना महिलांमध्ये रुपये 5,000 आणि पुरुषांमध्ये रुपये 5,000 रोख पारितोषिक या ठिकाणी आहे. विनंती आहे की आपण पक्षप्रमुख शिवसेना आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागतासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचे. पोलीस अधिकारी आणि पोलीस त्यांचे सहकारी यांना सुद्धा मी धन्यवाद देणार. माननीय सुनील भाऊ राऊत यांच्या वतीने या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमदार चषक 2026 मुख्य आयोजक आदरणीय श्री सुनील भाऊ राऊत साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना मी धन्यवाद देणार. अतिशय शिस्तीने विक्रोळीकर वास्करून कागोद नगरचे आमचे शुद्ध नागरिक महिला आणि पुरुष बंधू आणि भगिनी या ठिकाणी बसलेले त्यांचं मी खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की मोठ्याने त्यांचं स्वागत आपण मोठ्या मनाने मोठ्या दिलाने आपण सर्वांनी करायचं आहे. पोलीस अधिकारी आणि पोलीस सहकारी त्यांचे सर्व सहकारी यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. क्वार्टर फायनलसाठी दुसरा पुकार महिला विभाग राजमाता जिजाऊ पुणे विवेक संघ मुंबई. राजमाता संघ जिजाऊ पुणे विवेक संघ मुंबई आपल्या खेळण्याचा दुसरा सांगायला अतिशय आनंद होतो की या स्पर्धेमध्ये आज सर्व पुरुष आणि महिला संघाच्या व्यवस्थापकांनी जबरदस्त सहकार्य केलेले आहे. डॉट वेळेवरती संघ उपस्थित करतात ही जमेची बाजू आहे. या राज्याजिंक्यपद आमदार चषक 2026 विवेक संघ मुंबई राजमाता जिजाऊ संघ पुणे या संघाला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 यशवंत काकांनी आपण भगिनी बसलेल्या तिथे बसायची व्यवस्था करा. यशवंत काका धन्यवाद. सुरभा पवारजी आपण तिथे बसायचं त्यानंतर आपण व्यासपीठावरती आपला सन्मान केला जाईल. पाहिजे तर इकडे ना त्याला घेऊन जा. तुमच्या बरोबर आमचे बंधू सुद्धा आलेले आहेत. आदित्य
सर आपण कृपया बसून घ्यायचे. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, सर्वांचं स्वागत आहे सर. ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्याला सुद्धा सेकंड कॉल. ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्याला सुद्धा दुसरा पुकार. विवेक संघ मुंबई राजमाता जिजाऊ संघ पुणे सेकंड कॉल कोड नंबर 1. दुसरा पुकार ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका पुरुष विभाग क्रीडांगण क्रमांक 2 दुसरा पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 वर क्वार्टर फायनलचा जो सामना सुरू आहे तो सामना आहे सीजीएसटी पुणे विरुद्ध टीपीयू पुणे सीजीएसटी मुंबई. सुरमा पवार मॅडम आपण बसायचं. त्या ठिकाणी आमच्या सर्व शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपण बसायचंय. त्यानंतर आपल्याला व्यासपीठावरती यायचंय. व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान केला जाईल कारण की नवयुगची आपण मोठी संस्था नवयुगची आपण माजी खेळाडू आहात. तुमचं स्वागत आहे ताई. इथे आहे ना सोबत आहे. अरे सोबत आहे भाई. बघ इथे. अरे माझ्या इकडे ना माझ्या बाजूला पण इथे तिसरी माझ्या क्रीडांगणावरती सुरू असलेले सर्व सामने क्वार्टर फायनलचे सामने. ठाणे महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका विवेक संघ मुंबई राजमाता जिजाऊ संघ पुणे हा क्वार्टर फायनलचा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर महिलांचा होईल. आणि प्रवेशद्वार कृपया रिकामं करून टाकायचं. प्रवेशद्वाराजवळ कृपया गर्दी कोणी करायची त्यांना माझी विनंती नाही. आयोजकांच्या वतीने आपल्या सर्वांना कृपया प्रवेशद्वाराजवळ उभं राहायचं नाहीये. अरे पण तू मॅच राहायची आता क्वार्टर फायनल. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेजी या ठिकाणी थोड्याच उपस्थित होणार आहे. आतून पण करशील मग ठीक आहे. सर्वांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी माननीय आमदार श्री सुनीलभाऊ राऊत साहेबांच्या या उपक्रमाला बेस्ट विशेष देण्यासाठी श्रीमान माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर कुटुंब प्रमुख आमचे शिवसेना पक्ष नेते पक्षप्रमुख आदरणीय श्री या ठिकाणी महिला विभाग प्रमुख रश्मीताई बोरकर यांचं आगमन झाले. त्यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळ विधानसभेत क्षेत्रातील सर्व मान्यवर पाहत होतो तो क्षण आता जवळ जवळ आलेला आहे कारण विक्रोळीच्या या नगरीमध्ये आता थोड्याच वेळामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. आनंदाचा क्षण आहे, आनंदाचा प्रसंग आहे. आनंद व्यक्त करण्यासाठी विक्रोळीकर अगदी तत्पर झालेले आहेत. माननीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेजी थोड्या वेळातच या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्यांचं आगमन होणार आहे. मी सर्वांना विनंती करणार आपण त्यांच्या आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी विराजमान होणार आहेत. त्या ठिकाणी आता फक्त मुख्य मान्यवर थांबणार आहेत याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना विनंती आहे की जो मुख्य रंगमंच आहे मुख्य मंच आहे त्याच्या समोर फक्त पत्रकार मंडळी आमची मीडियावाली मंडळी उपस्थित राहतात. व्यक्तिमत्व जागतिक आरोग्य संघटनेने ज्यांची दखल घेतली ते महाराष्ट्र राज्याचे